गुड मॉर्निंग. आजच्या टेस्टमध्ये आपण डेटाबेसची कनेक्टिव्हिटी बेसिकली बघणार आहोत. कनेक्टिव्हिटी बघण्यासाठी एक सिंपल प्रोग्राम मी घेतला आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲक्सेस डेटाबेस वापरतो. स्टार्टिंगला आपण डेटाबेस क्रिएट करू, ॲक्सेसमध्ये कनेक्शन क्रिएट करू आणि डेटा रिट्राय करायचा ट्राय करू. ओके, सो बेसिक थोडं परफेक्ट होत आहे. आता ह्याच्यामध्ये क्लास काय आहे, कनेक्शन काय प्रकार आहे, क्लास फॉर नेम काय आहे किंवा कनेक्शन काय हा पार्ट तुम्ही ऑलरेडी मी लेक्चरला घेतला होता. स्टेटमेंट काय प्रकार आहे, रिझल्ट सेट काय, की हे जे सगळ्या गोष्टी मला ऑलरेडी घेतलेले. सो थोडं डिटेल्समध्ये आपण नंतर प्रोग्राममध्ये जाणार. फक्त आजच्या व्हिडिओचा मेन जे लॉजिक आहे ते तुम्हाला कनेक्शन दाखवायचं, कनेक्शन कसं क्रिएट करायचं. सो ह्या कोडमध्ये एक दोन गोष्टी समजून घ्या. टेस्ट3 नावाचा एक डेटाबेस आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये मी प्लेलिस्ट नावाची एक टेबल जनरेट केला आहे, प्लेलिस्ट 1 नावाचा. ठीक आहे, सो तो क्रिएट कसा करायचा तो बघूया. पहिला मी स्टार्टमध्ये जातो, ऑल प्रोग्राम, ऑफिसमध्ये जायला लागेल ना. ऑफिस 2013 मी यूज करतो आहे आणि ॲक्सेस ओपन केला आहे. ॲक्सेस ओपन केल्यानंतर थोडं स्पीडली घेतो. ब्लँक डेटाबेस दिसतो इथं, त्याच्यावर मी क्लिक करतो. ब्लँक डेटाबेस, तर मला डेटाबेसच्या फाईलला नाव द्यायचे. आता आपलं नाव काय ठरलं होतं इथं प्रोग्राममध्ये चेक करूया. हे बघा, प्रोग्राम जर मी ओपन करेन कुठला बघा काय ठरलं होतं, टेस्ट3. बरोबर, माझ्या डेटाबेसला ब्लँक डेटाबेस मी नाव देतो. स्पेलिंगची गफलत करू नका, स्पेलिंग आहे असे स्पेलिंग मला हवे. डेटाबेस 3, टेस्ट3 नावाचा हे डेटाबेस मी क्रिएट केला. ओके, ब्लँक डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला टेबल जनरेट झालेला इथे दिसेल बाय डिफॉल्ट, टेबल 1 नावाचा. पण मला टेबल 1 नको आहे, मला काय हवं आहे, मला हवं आहे काय, प्लेलिस्ट 1. बरोबर ना. सो मी डिझाईन व्ह्यूला क्लिक करतो. मी डायरेक्टली जर रिनेम करायला गेला, खूप जण काय करतात, इथे रिनेम करायला जातात. रिनेम डायरेक्टली हे होणार नाही. तो म्हणेल की ऑलरेडी टेबल येईल. बघा, यू कांट रिनेम डेटाबेस ऑब्जेक्ट टेबल वाईल इट इज ओपन असेल तर आपण रिनेम नाही करू शकत. तर त्या केसमध्ये मला काय करायला लागतं, त्या केसमध्ये मला आधी डिझाईन व्ह्यूला जायचं. डिझाईन व्ह्यूमध्ये गेल्यानंतर तो विचारेल की भाई काय नाव द्यायचं तुमच्या टेबलला. तर त्या केसमध्ये आपण नाव काय देणार, प्लेलिस्ट 1 नाव आपण देऊन टाकू. इथं दिसतं स्पेलिंगचं हे नको म्हणून मी कॉपी करते फक्त. मला माझा मेन प्रॉब्लेम स्पेलिंग. सो प्लेलिस्ट 1. ओके, आणि त्यानंतर ओकेवर क्लिक करतो. ओके क्लिक झाल्यानंतर तो विचारतो फील्ड्स कुठले हवे. आपल्याला फील्ड काय घ्यायचे, तर पहिला घेणार आहे मी सिरियल नंबर. ओके, ॲटो नंबर घेतो, ॲटोमॅटिकली करेल. त्यानंतर मला सॉंग्स हवे, त्यानंतर ते सॉन्ग कुठल्या अल्बममधलं आहे, अल्बम घेतो, अल्बम. आणि लास्टली 4th वन सिंगरचं नाव घेऊया, सिंगर. ठीक आहे, स्पेलिंग पुढे जर चुकला असेल तर घ्या, ते ॲडजस्ट करून घ्या. शॉर्ट टेक्स्ट घेतलं आहे. स्पीडली काय घेतो, व्हिडिओची लेंथ मला शॉर्ट ठेवायची आहे. तर शॉर्ट टेक्स्ट इथं मी चेंज करू शकतो. म्हणजे समजा इथं मला काही नंबर घ्यायचे असते, आयडेंटिफाय करायचे असते, तर मी इथं शॉर्ट टेक्स्ट काय चेंज करून घेतलं असतं. काय जे तुम्हाला लॉंग टेक्स्ट हवं आहे किंवा नंबर्स हवे आहे, डेट टाईम हवं आहे, हे सगळे डेटा टाईप्स आहेत. सो मला आत्ता डेटाबेसमध्ये तुम्ही हे सगळं शिकला आहे. सो आत्ताच्या केसमध्ये मला शॉर्ट टेक्स्टच हवं आहे. हे क्लिअर झालं. इथपर्यंत झाल्यानंतर मी डायरेक्ट प्लेलिस्टला हे पहिला सेव्ह करून घेतो. यू मस्ट फर्स्ट सेव्ह केला डेटाबेसमध्ये. आता मी फील्ड्स ॲड करतो आहे. सिरियल नंबर जो आहे तो ॲटो बोललो होतो ना मी, तो सॉंगचं नाव टाकतो ABC, अल्बमचं नाव आहे XYZ. जास्त काय हे करत नाही आहे. सिंगरचं नेम मिस्टर A, आणि लास्ट हा डेटा मी आता माझं काय केलं आहे, ह्या टेबलमध्ये काय झाला, ॲड केला. काय आलं, सिरियल नंबर 1, सॉन्ग ABC, अल्बमचं नाव आहे XYZ आणि सिंगरचं नाव आहे मिस्टर A. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर हा डेटाबेस जो तयार झाला आहे, ह्याला नाव काय दिले आपण, टेस्ट3 नाव दिलं आहे. टेबलचं नाव प्लेलिस्ट 1. क्लिअर. सो इथनं पुढे जातो. आपला कोड बघा जरा. कोडमध्ये हा तो कोड मी सेव्ह नाही केला, डेटाबेस 3. बरोबर, माझ्या ह्या क्लासचं नाव आहे. हा कोड मी सेव्ह करून घेतो. फाईल सेव्ह ॲज database3 डॉट जावा. क्लिअर, database3 डॉट जावा आणि फुल फाईल्समध्ये सेव्ह करून टाकतो. टेस्ट3 नावाचा काय केला डेटाबेस आहे आणि प्लेलिस्ट 1 क्रिएट केलेली आहे माझ्या कोडमध्ये.
डेटाबेसमध्ये हे तुम्हाला दाखवलं. आता याच्यानंतर हा आपल्याला काय करायचं, रिट्राईव्ह करायचं होता. रिट्राईव्ह करण्यासाठी बघा चेक करा, क्लायंट डॉट फॉर नेम सन डॉट जेडीबीसी डॉट ओडीबीसी डॉट सन डॉट जेडीबीसी डॉट ओडीबीसी डॉट जेडीबीसी ओडीबीसी ड्रायव्हर. हा काय प्रकार आहे, तर हा ड्रायव्हर इंटरफेस आहे. क्लिअर, हा काय ड्रायव्हर इंटरफेस आहे. त्यानंतर इथं कनेक्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. कनेक्शन हा सुद्धा इंटरफेस आहे. तो काय करतोय, द इंटरफेस कनेक्ट्स युअर जावा ॲप्लिकेशन टू दी डेटाबेस, ह्या कनेक्शनचं काम. त्यानंतर तिथं स्टेटमेंटचं ऑब्जेक्ट आहे. स्टेटमेंट सेम इंटरफेस आहे, आणि इंटरफेस दॅट एक्झिक्यूट नॉर्मल एसक्यूएल स्टेटमेंट. हा याचं काम काय, तर एसक्यूएल स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं. त्यानंतर काय, स्ट्रिंग घेऊन मी काय केलं, क्वेरी आहे ती लिहिली, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्लेलिस्ट 1, आणि त्याच्या खाली रिझल्ट सेट दिसतं. हा सुद्धा एक इंटरफेस आहे. काय, हा इंटरफेस, आणि इंटरफेस दॅट कॅप्चर रिझल्ट फ्रॉम अँड एसक्यूएल सिलेक्ट स्टेटमेंट. बरं, आता आपण जे हे वापरतोय, काय वापरतो, डेटाबेस, तो कुठला MS ॲक्सेस घेतला आहे. क्लिअर. आता इथं जे व्हाईल स्टेटमेंट, व्हाईल RES डॉट नेक्स्ट, म्हणजे ज्यावेळी डेटा रिट्राईव्ह केला जाईल, तो मी काय करत चालू आहे, प्रिंट करत चालू आहे. एक स्ट्रिंग RS डॉट गेट स्ट्रिंग, फर्स्ट स्ट्रिंग झाली ती प्रिंट केली, सेकंड स्ट्रिंग प्रिंट केली, थर्ड आणि फोर्थ असं प्रिंट करतो. हा सिम्पल एक छोटासा प्रोग्राम आहे, जो डेटाबेसमधनं काय करेल, डेटा रिट्राईव्ह करून देईल. आणि हा सगळा कोड मी ट्रायकॅच ब्लॉकमध्ये टाकला आहे. नॉर्मल तुमच्या जावाचं जे प्रोग्राम होते त्यामध्ये तुम्ही बघितलं ट्रायकॅच ब्लॉकचा म्हणजे यूज काय. सो कोड सगळा तुम्ही बघितला. आता याच्यानंतर कनेक्टिव्हिटी पण केलेली आहे. कनेक्टिव्हिटी करताना डेटाबेस क्रिएट झाला, आता आपण कनेक्टिव्हिटी करून बघूया. कनेक्टिव्हिटी करताना काय करायचं, कंट्रोल पॅनलमध्ये बघा, स्टार्टमध्ये कंट्रोल पॅनलमध्ये जातो आहे. कंट्रोल पॅनलमध्ये गेल्यानंतर इथं मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल दिसत आहेत. क्लिअर. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूलला क्लिक केलं. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल ओपन झाल्यानंतर थोडं माझं मशीन स्लो आहे, प्लीज थोडं ॲडजस्ट करा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल ओपन झाल्यानंतर इथं काय दिसतं आहे, डेटाबेस ODBC आहे, डेटा सोर्स, त्याला मी क्लिक करतो आहे. काय केलं मी, डेटा सोर्सला क्लिक केलं. आता काय करायचं, आपल्याला कनेक्शन क्रिएट करायचं आहे. सो इथं मला काय करायचं, ॲडवरती क्लिक करतो मी. ॲडवरती क्लिक केल्यानंतर नीट लक्ष द्या, इथं मला आहे ना स्क्रोल करायचं बघा, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस ड्रायव्हर star.mdb, star.accdb. ओके, ते सिलेक्ट करून फिनिश करतो. फिनिश केल्यानंतर इथं मला डेटा सोर्सचं नाव द्यायचं. आता हे डेटा सोर्सचं नाव काय देणार, तर तुमच्या कोडमध्ये जे डेटाबेसचं नाव इथं दिले ना, जे डेटाबेसचं नाव दिलं आहे ते तुम्ही देणार आहे. टेस्ट कुठलं नाव दिलं आहे ते बघा, चेक करा. टेस्ट 3 नाव दिलं आहे, बरोबर. हे मी इथनं कॉपी करतो. कॉपी पेस्ट काय करतो, स्पेलिंग मिस्टेकचा इश्यू नकोच, त्यासाठी मी काय करतो, कॉपी पेस्ट करतो. फायनल झालं. आता त्यानंतर सिलेक्ट, मला तर सिलेक्ट केलं पाहिजे ना, कुठे हा डेटाबेस स्टोअर कुठे केला आहे. नॉर्मल केसमध्ये हा तुमचा जो डेटाबेस आहे तो कुठेतरी डॉक्युमेंट्समध्ये स्टोअर होईल. ओके, सो मला आता सेव्ह कुठं करायचं, तर मी सेव्ह करायला चाललो आहे. माय सेव्ह डेटाबेस ॲक्सेस टू, एक माझ्या जी नावाचा ड्राईव्ह आहे त्याच्यावर सेव्ह करतो मी. सेव्ह करूया. कुठं सेव्ह करते, इथं ॲक्च्युली बघा डॉक्युमेंट्समध्ये सेव्ह होतं बाय डिफॉल्ट, पण मला आता जी नावाचा ड्राईव्ह जो क्रिएट केला आहे तिथं सेव्ह करायचं आहे. ओके, टेस्ट 3 जी ड्राईव्ह दिसते ना, इथं मी सेव्ह करतो. इथं बघा ऑलरेडी टेस्ट 1 आहे, जर मी टेस्ट 3 सेव्ह करून टाकलं. आता टेस्ट 3 सेव्ह झाल्यानंतर, टेस्ट 3 सेव्ह झालेला आहे. तिथं सेव्ह झाल्यानंतर प्लेलिस्ट इथं जी ओपन झाली होती ती बघूया. काय काय ऑलरेडी जो डेटा 1 ABC XYZ आणि मिस्टर ए हा डेटा माझा आहे. आता डायरेक्टली मी प्रोग्राम काय करतो आहे, कंपाईल करून बघतो. आपल्या प्रोग्रामचं नाव काय दिलं आहे, प्रोग्रामचं माझं नाव आहे DB टेस्ट 3. ओके, DB टेस्ट 3. तो मी तो जो कोड आहे DB टेस्ट 3चा तो जावा DB टेस्ट 3 डॉट जावा कंपाईल करतो. ओके, नो एरर. आता टेस्ट 3चा कोड हे झाल्यानंतर चेक करा,
सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत का, प्लेलिस्ट 1 ठीक आहे, टेस्ट 3 ठीक आहे. त्यानंतर बरं ओके, डायरेक्टली मी काय करतो, रन करून बघतो, एक्झिक्यूट करून बघतो कोड जावा DB3 फुल स्क्रीन करतो, म्हणजे मला आउटपुट दिसेल याच्यामध्ये जावा DB3 एंटर. इथे कधी एरर दिसते का, काय एरर दिसते, डेटाबेस मे नॉट फाउंड, कुठला डेटाबेस फाउंड होत नाही, टेस्ट केलेला फाउंड होत नाही. का फाउंड होत नाही, तर इथे जातो मी, हा जो कोड आहे ना त्याला मला लिंकिंग करायचं पाहिजे ना, त्याचं लिंक केल्याचं कसं कनेक्ट होईल. तो इथपर्यंत आला होता, इथं टेस्ट 3 नाव दिलं होतं, आठवत असेल तर तुम्ही सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर इथं कुठल्या ड्राईव्हला सेव्ह केला आहे, जीला सेव्ह केलं आहे बरोबर ना. जीला जातो, इथं बघा इथं टेस्ट 3 नावाचा मला डेटाबेस दिसतोय, टेस्ट 3 ओके. त्याला क्लिक करतो, क्लिक केल्यानंतर काय करतो, आता मला लोकेशन कळालं, त्याची लोकेशन सेट झालं आहे. लोकेशन सेट झालं तर ओके प्रेस करतो, म्हणजे इथे बघा टेस्ट 3 नावाचा युजर डेटा सोर्स जनरेट झाला आहे टेस्ट 3 नावाचा, आणि फायनली ओके करून टाकतो. ह्या केसमध्ये आता काय झालं, आपला कनेक्शन क्रिएट झालं आहे. तुम्हाला दाखवलं की न कनेक्शन जर काय केलं तर काय होतं, तर मला इथे एरर मेसेज डिस्प्ले होतं. आता प्रोग्राम मी पुन्हा कंपाईल करतो आहे, आणि फायनली एक्झिक्यूट करतो. ओके, म्हणजे माझ्या डेटा सोर्समध्ये डेटा रिट्राईव्ह झाला. फर्स्ट जो सिरियल नंबर होता ABC, जे डेटाबेसमध्ये काय होतं, सॉन्ग होता, अल्बमचं नाव जे दिलं होतं XYZ, आणि मिस्टर ए जो सिंगरचं नाव होतं ते तिथे डिस्प्ले होतं. ओके, हा सिम्पल एकदम सिम्पल प्रोग्राम आहे, हा करायला एकदम सोपं आहे. प्लीज पहिल्यांदा हा साधा प्रोग्राम करून बघा. मी रिवाईज करतो थोडंसं काय काय याच्यामध्ये केलं होतं. तर मी एक क्लास जनरेट केला DB3 नावाचा. ओके, क्लास डॉट फॉर नेम सन डॉट JDBC ODBC ड्रायव्हर, हा काय प्रकार आहे, तर हे ड्रायव्हर इंटरफेस आहे. ड्रायव्हर इंटरफेस आहे कशासाठी, तर MS Access बरोबर कनेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी. ड्रायव्हरचं काम काय असतं आपण ठरलं आहे कशासाठी, तो ॲज अ ट्रान्सलेटर यूज होतो ना, कनेक्शन करे जावा विथ डेटाबेस बरोबर. अँड इंटरफेस प्रोव्हाइड वेंडर स्पेसिफिक इम्प्लिमेंटेशन ऑफ द ॲबस्ट्रॅक्ट क्लासेस प्रोव्हाइड बाय JDBC API. म्हणजे काय, सिम्पल वर्डमध्ये हा ट्रान्सलेटर म्हणून काम करतो, ठीक आहे. त्यानंतर कनेक्शन, आपल्याला कनेक्शन क्रिएट करायचे आहे. इंटरफेस कनेक्ट युअर जावा ॲप्लिकेशन विथ डेटाबेस. त्यानंतर इथे स्टेटमेंटचं काय केलं, ऑब्जेक्ट क्रिएट केले. स्टेटमेंट हा सुद्धा एक इंटरफेस आहे फॉर एक्झिक्युटिंग नॉर्मल SQL स्टेटमेंट. त्याच्या खाली स्ट्रिंग SQL जे दिसते ना, तिथे मी क्वेरी लिहिली आहे बरोबर. त्याच्यानंतर रिझल्ट सेट, आता हा रिझल्ट सेट काय आहे, तर अँड इंटरफेस दॅट ॲक्सेप्ट रिझल्ट फ्रॉम द SQL सिलेक्ट स्टेटमेंट. ओके, आणि ह्या रिझल्ट सेटचा यूज करून मी काही जे डेटा रिट्राईव्ह झाला आहे तो सिस्टीम डॉट आउट प्रिंट प्रिंट करून टाकला आहे. ओके, आज समजला असेल प्रोग्राम. आजच्या आज ज्यावेळी तुम्ही हा व्हिडिओ बघा, पहिल्यांदा तो इम्प्लिमेंट करून बघा, समजून घ्या, सोपं जाईल पुढचं असताना. सो आज फक्त डेटाबेस क्रिएट केला, कनेक्शन क्रिएट केलं, आणि फायनली तो डेटा आउटपुट म्हणून दाखवला आहे. थँक्यू.